वंदे मातरम शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त लोकसभेत विशेष चर्चेचा पंतप्रधानांनी केला प्रारंभ. भारताच्या वेदकाळापासूनच्या सांस्कृतिक परंपरेचा आधुनिक अवतार असणाऱ्या वंदे मातरमच्या स्मरणोत्सवानिमित्त संसदेतली चर्चा आगामी पिढ्यांना शिकवण देईल, पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपूर इथं प्रारंभ. 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं वंदे मातरम गीताचं विशेष गायन. राज्यगीतानंही दुमदुमलं विधिमंडळ. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात वर्ष 2025-26 साठीच्या 75,286.38 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या अर्थमंत्र्यांनी केल्या सादर. अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या जपणुकीसाठी स्थापित युनेस्कोच्या आंतरसरकारी समितीच्या 20व्या सत्राचा नवी दिल्लीत प्रारंभ. उद्घाटनपर संदेशात पंतप्रधानांनी अधोरेखित केलं वारशाचं महत्त्व. दिल्ली स्फोट प्रकरणी अटक केलेल्या 4 आरोपींना आज राष्ट्रीय तपास संस्थेच्या न्यायालयात हजर केलं जाणार. TGCAच्या कारणे दाखवा नोटिशीवर उत्तर देण्यासाठी इंडिगोला आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मुदत. सरकारच्या कार्यवाहीनंतर विमान वाहतुकीच्या परिचालनात सुधारणा सुरू. सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त निधी संकलनाचा प्रारंभ करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सैन्याप्रती व्यक्त केली कृतज्ञता. मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना सुरू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. पेरणी, कापणी आणि शेतमालाला बाजारात नेण्यासाठी बारमाही मजबूत रस्ते होणार उपलब्ध. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या सीमा भागात खैरागडमध्ये आज आणखी 12 जहाल नक्षलवाद्यांचं शस्त्रास्त्रांसह आत्मसमर्पण. आणि ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताची देदीप्यमान कामगिरी. सिमरनप्रीत कौरनं जिंकलं सुवर्ण. ऐश्वर्या तोमर आणि अनिश भानवाला यांनी साधला रौप्य पदकावर नेम. नमस्कार.